असतील. मग बघा आपल्या घरी दोनच असतील पण एवढे छान मुलं नाचतात, त्यांचं कौतुक करायला पाहिजे ना, ह्यांचं कौतुक करायला पाहिजे, ह्या दोघांचं कौतुक करायला पाहिजे. माझं नाटक करी ना, मला शिव्या का देईना, ह्यांचं तर कौतुक करा ना. विठाला एवढंच वय मला काय हो, मेलं की गेलं, जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष मजा सगळं करून घ्यायचं. पोरांनो एवढी इज्जत कमवायची ना की बुलेट शिवाय गावातून जायचं नाही, फोर व्हीलर शिवाय गावाच्या बाहेर पडायचं नाही, पण स्वतःच्या जीवावरती, बापाच्या जीवावरती नाही मजा करायची. पोरांनो काय मजा करायची ना ती स्वतःच्या जीवावरती करायची. मी तुमची बहीण आहे, बहिणीच्या नात्याने मी सांगते की जी मजा करायची ती स्वतःच्या जीवावरती करायची. आणि प्रत्येक मुलीकडे बहिणीच्या नजरेने बघायचे. हा भाव तुमच्या डोळ्यात असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला कुठे शिवरायांचे मावळे म्हणता येईल. फक्त काही दाढी वाढून आणि चंद्रकोर लावून शिवराय होतं का हो? नाही. शिवराय होण्याकरिता वयाची 35 वर्ष कालावधी घोड्यावरती काढावा लागतो, तेव्हा कुठं शिवाजी महाराज होता येते. भोग कमी, त्याग जास्त, झोप कमी, समर्पण जास्त, अनुकरणापेक्षा अनुसरणच राहावं लागतं, तेव्हा कुठं काहीतरी साध्य करता येते. खरं तर मला इथं ज्यांनी बोलवलं ते आमचे ज्ञानेश्वर मामा असतील, अजून आयोजक संयोजक सगळेच मंडळी असतील. मला काही सगळ्यांचा परिचय नाही आता. बाबा असतील, हे बाबाही असतील, सगळ्यांनी मला इथं बोलवलं म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते. दोन्ही पकवाजांनी मला चांगलं वाजवले, चांगली माझ्या कीर्तनाला साथ दिली, त्यांचेही मनापासून आभार मानते. मला नावं नाही माहिती. सकाराम महाराज असतील, निवृत्ती महाराज असतील, समाधान महाराज असतील, आमचे विदर्भरत्न गायन कोकिळा भागवत महाराज असतील, आज साताऱ्यावरून ते इकडे आलेत फक्त एका कॉलवरती. एवढी माणसं, जीवाभावाची माणसं आहेत. आमची ऋतुजाताई असेल, ते सुद्धा श्रीगोंद्यावरून आली आहे. 3 वाजता पेपर होता तिचा, 3 वाजता पेपर देऊन ती इकडे आली. ताई तुझेही आभार मानते, सगळ्या माझ्या छोट्या भावंडांचे सगळ्यांचे आभार मानते. 2 तास माझा विना बाबांनी सांभाळला, त्यांचेही आभार मानते. आणि माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यांचेही आभार मानते. आणि तुम्हीच जर नसते तर मी कीर्तन कोणाला सांगितलं असतं. म्हणून सगळ्यात आधी तुमचे आभार मानते. जे इथं आले ते देव, म्हणजे घरी झोपले ते महादेव. विठाला दादाचेही आभार मानते. काही चुकलं मगलं असेल दादा लाईव्ह आहे का? दादाचेही आभार मानते. काही चुकलं असेल तर ते माझ्या वाणीचा दोष असेल, जे काही चांगलं असेल ते माझे गुरुवर्य दयानंद महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आहे सगळं. त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती. 2-3 दिवस झाला आजारी आहे मी. आज इकडे यायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती, काल 2 सलाईन घेतले. पण तुमचे आशीर्वाद आहेत माझ्यावरती, सावताबाबांचे आशीर्वाद आहेत, पांडुरंग परमात्माचा हात आहे डोक्यावरती, म्हणून मी बरे झाले आणि म्हणून आज इकडे आले. खरं तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर
से